चंद्रपूर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या अंतर्गत वादाचा अखेर जाहीर स्फोट झाला आहे। भाजपच्या नवनियुक्त चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने तडकाफडकी स्थगिती देण्यात आली आहे। भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांच्या स्वाक्षरीने हे स्थगितीचे पत्र जारी करण्यात आले असून यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। भाजपचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी गेल्या 4 जून 2026 रोजी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी, मोर्चा आणि विविध प्रकोष्ठांच्या पदाधिकाऱ्यांची यादी घोषित केली होती। मात्र या कार्यकारिणीत काही विशिष्ट नेत्यांना झुकते माप देण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह जिल्ह्यातील इतर विद्यमान आमदारांना या संपूर्ण प्रक्रियेत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, असा आक्षेप घेण्यात आला। कोणालाही विश्वासात न घेता ही एकतर्फी घोषणा घाईघाईने करण्यात आल्यामुळे पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला होता। अखेर संतप्त झालेल्या नाराज नेत्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठली। त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांची भेट घेऊन या वादग्रस्त कार्यकारिणीवर तीव्र आक्षेप नोंदवला। या वरिष्ठ पातळीवरील फिल्डिंगनंतर पक्षाने थेट कारवाईचे पाऊल उचलले आहे। प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट म्हटले आहे की 4 जून 2026 रोजी घोषित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, मोर्चा व प्रकोष्ठ पदाधिकारी यादीस प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे। चंद्रपूर भाजपच्या इतिहासात ग्रामीण कार्यकारिणीला अशा प्रकारे स्थगिती देण्याची ही पहिलीच वेळ असून आता पक्षांतर्गत हा वाद आगामी काळात काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष